श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी आपणाला खूप सुंदर अशी कथा सांगतो. मंगळवेढ्यामध्ये स्वामी काही वर्ष राहिले होते. ती भूमी स्वामींनी पावन केली आहे. मंगळवेढा हा सोलापूर जिल्ह्यामध्येच येतो. तर पाहूया भाग 70. मंगळवेढ्यात बसप्पा तेली नावाचा अतिशय गरीब माणूस राहतो. त्याची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट होते की अन्नाचा कण सुद्धा त्याच्या डोळ्यात दिसत. त्याची पत्नी अक्षरशः ह्या प्रपंचाला कंटाळली होती. पुष्कळ प्रसंगी दोघांना पाण्यावर दिवस काढावा लागायचा. पहा काय परिस्थिती आहे. अन्न पाण्याची वानवा पाहना, अन्नाचं कण दिसत नव्हतं म्हणजे काय परिस्थिती हो. काय आयुष्य असेल त्या दोघांचं. एक दिवस काय झाले, अरण्यातून लाकडे गोळा करून आणावीत म्हणून बसप्पा रानामध्ये गेले. तेव्हा त्याला एक अनोखे दृश्य दिसलं. काय दिसलं असेल. साक्षात स्वामी समर्थ कंटक शय्येवर पहुडले होते. काटेरी झुडपावर पहुडले होते हो आपले स्वामी. तो बसप्पा तेली तर वेडा झाला. स्वामी माझ्या साक्षात. काय चमत्कार पहा. चक्क स्वामी त्याची वाट पाहत होते. मग काय, बसप्पा तेली स्वामींच्या सहवासात मग्न झाला. तहान भूक तर लांबच सोडा, तो ह्या अरण्यामध्ये कशासाठी आला होता ते सुद्धा तो विसरून गेला. तो पत्नीला सुद्धा विसरला. इकडे बिचारी पत्नी त्यांची वाट पाहत अन्नाविना कृश झाली. अक्षरशः तिनं अंथरूण पकडले. आता तिची ताकद अन्न घेण्याची पण राहिली अशी स्थिती झाली. इकडे बसप्पा तेलीला अन्न मिळत होतं असं नाहीये, परंतु स्वामींचा सहवास, स्वामींची सोबत यामुळं अन्नाविना त्याला अन्न पाहिजे असं वाटतच नव्हतं. स्वामींच्या सेवेमध्ये तो मग्न होऊन गेला होता. तिकडे पत्नीचे दुःख त्याला जाणवलेच नाही. मात्र स्वामींना अंतर्ज्ञानाने सर्व दिसत होते. स्वामीचं तेज रूप त्या कंटकशय्येवर पाहत हा बसप्पा तेली तर वेडाच झाला होता. तो स्वामीला पाहतोय. स्वामी असे पहुडले आहेत जसे काय गुलाबाच्या पाकळ्यावर ते झोपलेत. इकडे बसप्पा तेलीची पत्नीला माहित झालं की आपला नवरा स्वामींच्या नादी लागला. असं होतं बरं का. धार्मिक वृत्तीच्या माणसाबद्दल त्यांच्या पत्नीची अशीच प्रतिक्रिया असते. काय हो, धार्मिक असणं गुन्हा आहे का? आपला इतिहास काय सांगतो?
धार्मिक असणं, धार्मिकता मिळणं, देवाबद्दल आस्था असणे, देवाबद्दल विश्वास असणे, देवाचं नाम सतत घेत राहणे, देवाशिवाय काहीही न सुचणे. स्वामी भक्तांनो, ही सुद्धा पुण्याई आहे बर का. सर्वच धार्मिक नसतात. ही सुद्धा पुण्याई असते. पूर्वजन्माची पुण्याई असते म्हणून, पूर्वजन्माची पुण्याई असते म्हणून आपण स्वामी नामात आहोत. एक दिवस काय झाले, स्वामी जागेवरून उठले आणि कांटवण नावाच्या निबिड अरण्यात शिरले. घनदाट असं अरण्य. बसप्पा सुद्धा त्यांच्या मागोमाग गेला, परंतु तो सरकलाच. ह्या अरण्यात सर्वत्र सापच साप दिसत. सापांनी ते अरण्य भरलेलं होतं. स्वामी मात्र सापांच्या सहवासात निर्भयपणे हिंडत होते. बसप्पा तेली पाहतोय हे सगळं दृश्य. जिथे स्वामी, मग तिथे बसप्पाला काय चिंता करायची. बसप्पा स्वामींच्या अस्तित्वात एवढा विरघळून गेला की त्याची शुद्धच राहिली. स्वामींनी बसप्पाला हाक मारली आणि म्हणाले, बसप्पा, तुझी बायको तिथे वाट पाहत आहे. तू आता घरी जा पाहू. आणि हे बघ, जाताना जेवढे हवे तेवढे साप घेऊन जा. जाताना जेवढे हवे तेवढे साप घेऊन जा बसप्पा. बायको तुझी वाट पाहते, जा, त्वरित जा. बसप्पा सरकलाच. अरे, मी साप काय घेऊन जाऊ. परंतु स्वामी आज्ञा. पण तो धजावत नव्हता पुढे येऊन. ते पाहून स्वामींनीच एक फडकं घेऊन त्यामध्ये एका सापाला गुंडाळून बसप्पाच्या हातामध्ये दिलं. बसप्पा वास्तविक थरथरत होता, परंतु स्वामींची आज्ञा म्हणून तो सर्पाला घरी घेऊन आला आणि वस्त्र उघडून बघतो तर वस्त्रात सोन्याची सर्पाकृती लगड होती. पहा, स्वामींची कृपा पहा भक्तांनो. स्वामींनी बसप्पाचे दारिद्र्य कायमचे संपवले. बसप्पाच्या भक्तीला स्वामींनी त्यांचे दारिद्र्य संपवून, बसप्पाच्या भक्तीला स्वामींनी त्याचं दारिद्र्य संपवून त्याला जो शाप होता त्या शापाला उशाप दिला. हवे तेवढे साप घरी घेऊन जा, ह्या स्वामी वचनाचा आता अर्थ कळला का हो भक्तांना तुम्हाला. म्हणून स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.